ऐकलेत, मी खरोखर इस्कॉन सोडलंय आणि इस्कॉनमध्ये जेवढं बर्डन आहे, जेवढं कंपल्सेशन आहे की 16 माळा ह्या कंपल्सरी कराव्या लागतात, त्याच्यामुळे मी इस्कॉन सोडलंय। आणि माझ्याकडनं खरं राम राम हरी हरी, हो तुम्ही बरोबर ऐकलेत, मी खरोखर इस्कॉन सोडलंय आणि इस्कॉनमध्ये जेवढं बर्डन आहे, जेवढं कंपल्सेशन आहे की 16 माळा ह्या कंपल्सरी कराव्या लागतात, त्याच्यामुळे मी इस्कॉन सोडलंय। आणि माझ्याकडनं खरंच नाही, दिवसभराची एवढी दगदग, माझी नोकरी, माझा कामधंदा, तर मला ह्या व्यापामध्ये बिलकुल नाही जमत 16 माळा करणं, तर त्याच्यामुळे मी इस्कॉन सोडते। तर असं जेव्हा माझी मैत्रीण बोलली तेव्हा मी थक्क झाले आणि म्हटलं हिला 16 माळाचं खूप बर्डन आलेले आहे, नेमकी 16 माळा का करायच्या हेच तिला माहिती नाही, कारण ती फक्त एक यांत्रिक पद्धतीने 16 माळा करते। जर तिला त्याचा खरंच अर्थ कळाला की 16 माळा का करायच्या असतात, तर नक्कीच मला असं वाटतं की ती इस्कॉनला परत जॉईन होऊ शकते, कारण आपल्या भाव जुडणं महत्त्वाचं आहे। इस्कॉनला जॉईन करणं म्हणजे कृष्ण भावनामृत होणं, की खूप जण इस्कॉनला जोडले असतात म्हणजे ते कृष्ण भावनामृत असतात असं नाही, पण आपल्याला त्याचा अर्थ कळायला पाहिजे की आपण नेमके काय उद्देशासाठी तिथे आलोले। तर खूप सुंदर असा मोरांचा आवाज आहे बघा। तर त्या मैत्रिणीच्या उत्तरावरून मला असं वाटलं की आपलं एक सोशल मीडियाचं माध्यम आहे, आपण यूट्यूब चॅनल आता चालू आहे आणि बऱ्याच 1-1.5 वर्षापासून मला नाही आवडत व्हिडिओ बनवायला, पण का आपण चांगले व्हिडिओ नाही बनवू, तर मी म्हटलं की आपण एक छानसा व्हिडिओ बनवू की 16 माळा का करायच्या, हो। आणि त्या 16 माळांमुळे मी इस्कॉन सोडले, तर मग ही तिला कळलं गेलं पाहिजे। आणि तिला मी जेव्हा समजून सांगितलं का अगं 16 माळा म्हणजे काय करायचं, की 16 माळा करायच्या म्हणजे आपण जेव्हा एक तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने सांगते की सायंटिफिकली पद्धतीने, तर त्याचा अर्थ असा होतो की आपण दिवसभरामध्ये किती श्वास घेतो, म्हणजे आपण एका मिनिटामध्ये 19 श्वास घेतो आपण, आणि आपण एका मिनिटात 19 श्वास घेतो गुणिले 60 मिनटं म्हणजे 1 तास, आणि 1 तास गुणिले परत आपण दिवसभरात 24 तास असतात। तर या 24 तासामध्ये आपण दिवसभर आपल्या कामाच्या व्यापामध्ये, कोणी नोकरी, कोणी धंदा, प्रत्येकाला काही ना काही काम असतं, तर आपण ते भगवंतांचे नामस्मरण नाही करू शकत। आणि आपल्याला तर सतत सांगितलं का हर सांस में सुमिरन तेरा, यू ही निकल जाए जीवन मेरा, तर आपण असं म्हणतो की आपण दिवसभर भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे। श्वास झालं जपमाळ, तर आपण प्रत्येक श्वासावर हे भगवंतांचा अधिकार आहे, कारण भगवंतांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, तर आपण ह्या श्वासाचं ऋण मुक्त केलं पाहिजे आणि आपण त्या प्रत्येक श्वासावर नाव घेतलं पाहिजे। आणि मग इस्कॉन भागवतांच्या आधारानुसार ते नेहमी सांगते की तुम्ही 16 माळा तरी करा, कमीत कमी। कोणी 32 करतं, कोणी 64 करतं, तर एवढं आपल्याला शक्य होत नाही आजच्या कलियुगामध्ये, तर आपण कमीत कमी 16 माळा करू शकतो। तर 16 माळा का करायच्या, मग आपण जर आपण एका मिनिटाला 19 श्वास गुणिले 60 मिनटं गुणिले 24 तास, तर आपण 27,360 श्वासांचं ऋण कसं मुक्त करायचं, तर त्याला एक पर्याय आहे की हरे कृष्ण महामंत्र, जो 16 अक्षरी नामांचा असतो। 16 अक्षरी नाम म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 16 अक्षरी महामंत्र आहे, त्याला आपण करणार आहे एका माळेवर। आणि ती माळ असते, तुम्हाला मी दाखवते, हे बघा, ही असते माळ, ही आपण 108 मणक्यांची माळ आहे पूर्ण, आणि 108 मणक्यांच्या माळेवर आपण असा मंत्र म्हणणार आहे, असा इथून हे गुरुमणी क्रॉस करून आपण इथून सुरुवात करणार आहे। हे बोट आपण बाजूला ठेवायचं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं स्पष्ट प्रत्येक शब्द आपण उच्चारणार आहोत। आणि आपण जेव्हा हे स्पष्ट एका मणक्यावर आपण हे नाव घेणार आहोत, तर आपले असे 108 मणके आहेत, आणि 108 मणक्यांवर 16 अक्षरी हे नाव घेतल्यामुळं आपले 1728 नाव होतात एका माळेमध्ये। 1728 गुणिले आपण करणार आहोत 16 माळा, आणि ह्या 16 माळा केल्यानंतर आपलं 27,648 नावं होतात। तसं मी कॅप्शन टाकते जर चुकत असेल तर स्क्रीनवर, तर त्या नावांचं आपलं ऋणमुक्त होतं। प्रत्येक श्वासावर आपण नाव घेतो भगवंतांचं, आणि अशा प्रकारे आपण भगवंतांचे ऋण फेडू शकतो। तर तुम्ही म्हणाल तर ह्या माळा तर 2च तासात होतात, मग 2 तासामध्ये कसं काय शक्य एवढं, तर नाही, मग आपण ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट केल्यावर आपलं प्रत्येक हरिनामाचं जर कॅल्क्युलेट केलं तर आपण प्रत्येक श्वासावर हे नाव घेतलं जातं। त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, 16 अक्षरी महामंत्र रोज म्हणायचा आहे, आणि 16 माळा ह्या करायच्या आहे, तर आपल्याला बर्डन येणार नाही, दडपण येणार नाही, आणि आपण एकदम प्रेमयुक्त भगवंतांचं नाव घेऊन इंद्रिय तृप्तीसाठी नाही, दिखाव्यासाठी नाही, पण आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी 5 ते तुम्ही 7 पर्यंत, 8च्या आतपर्यंत जो आपला जो सकाळचा जो सत्वगुणी टाईम असतो,
सकाळच्या सत्वगुणी टायमिंगमध्ये आपल्याला ह्या माळा करायच्या आहेत, कारण सत्वगुणी, रजगुणी, तमोगुणी असं दिवसभराचं ते टायमिंग असतो, तर त्या आपल्या सकाळच्या वेळेस आपण करायचं आहे. आणि मग आपण त्या माळा आपण कंप्लीट केल्या म्हणजे आपल्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल आणि भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर आपण नक्कीच या 16 माळा करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला दडपण येणार नाही. आणि इस्कॉनमध्ये खूप नियम असतात, खूप स्ट्रिक असतं, तर असं तुम्ही जाणून घेऊ नका. आणि तुम्ही फक्त प्रेमपूर्वक भगवंतांचं नाम करत राहा. भगवंत आपोआप आपल्याला शक्ती देतो आणि तो मंत्र एकदा सिद्ध झाला तर मग आपल्याला आपल्या तोंडातही सतत भगवंतांचं नामस्मरण येत राहतं. ही जीवेवर भगवान सतत आपल्या नाचत असतात आणि सतत कीर्तनयुक्त आपण दिवसभरात होऊन जाऊ. त्याच्यामुळे आपण टेन्शन नाही घ्यायचं, भगवंत आपल्याला तो कृपा आशीर्वाद नक्की देईल. आणि तर नक्की तुम्ही हा महामंत्र म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी तर इकडे येऊन निवांत माळा करत असते. सकाळी मी 5ला उठते आणि 5 वाजेनंतर 7पर्यंत मी तिथे घरामध्ये जप करते, माझ्या भगवंतांची मंगल आरती करते आणि उरलेला ज्या 7-8 माळा असतात मी या छान अशा वातावरणात बसून करते. तर खूप छान असं वाटतं. आणि दिवसभरामध्ये मग परत आपण जे भगवंतांचं नामस्मरण घेऊ ते आपण एक्स्ट्रा नाम जप करत असतो. तर चला, तर नक्की सगळ्यांनी इस्कॉनला जॉईन व्हा. आणि कोणत्याही नियमांचं एक वेगळं कारण असतं, तर नियम जाणून घ्या. जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला त्रास होणार नाही आणि नियमांचं बर्डन येणार नाही. तर चला, हरे कृष्ण, हरी बोल.